आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीचं औचित्य साधून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। जागतिक कीर्तीचे विदेशातील धम्म प्रचारक जपान देशाचे भंते युशी शिमादा, लाओस देशाचे भंते झेजांग बॉनधावॉंग हे असून प्रमुख मार्गदर्शक भंते विशुद्धानंद महाथेरो, परिषदेचे अध्यक्ष मंदे विनिच बोधी महाथेरो, देशविदेशातील भिक्खू संघ उपस्थित राहणार आहेत। या परिषदेचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते होणार आहे। या कार्यक्रमास मंत्रिमंडळातील नामदार संजय शिरसाट, नामदार भरत गोगावले, आमदार प्रताप सरनाईक, खासदार ज्योतिताई वाघमारे, राहुल लोंढे, ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपोळकर इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत। या परिषदेमध्ये विचारमंथनचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सदाशिव असणार आहेत। त्यामध्ये व्याख्याते ॲडव्होकेट हरिभाऊ वाघमारे, माननीय राजेश कांबळे, माननीय माजी सनदी अधिकारी RK गायकवाड, डॉक्टर संघमित्रा जाधव, मनीषा टोकले, प्राध्यापक विजया मोहिते, समाजसेविका दीपा पवार यांचा सहभाग असणार आहे। अनेक मान्यवरांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे। याच परिषदेत विद्रोही उठाव साहित्य मंचचे कवी बबन सरोदे, विवेक भोरे, गजानन गवांडे, सुदेश जगताप, संदेश कर्डक, सुमित गुणवंत, आबासाहेब चासकर, प्रभाकर जाधव, कुणाल बागुल, किरण सोनावणे यांच्या कविता सादर होणार आहेत। या परिषदेचे मुख्य संयोजक माननीय भंते रत्नप्रिय थेर यांनी सर्व बौद्ध बांधवांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे। भंते रत्नप्रिय थेरो व राहुल लोंढे यांनी पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। ठाण्यामध्ये 5 एप्रिल रोजी आपण गडकरी रंगायतन या ठिकाणी सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद आपण आयोजित केली आहे। या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेमध्ये येणाऱ्या सर्व उपासक आणि उपासिका व मान्यवर यांच्या म्हणजे भोजनाची व्यवस्था करणारे लोक दूरदूरून या कार्यक्रमाला येणार आहेत, तर त्यांची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे। विशेषतः या कार्यक्रमामध्ये उद्घाटक म्हणून माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने भिक्खू संघाला संघदान त्या ठिकाणी होणार आहे, भोजनदान होणार आहे। त्याचबरोबर राज्यसभेचे सदस्य ज्योतिताई वाघमारे हे या कार्यक्रमाला चीफ गेस्ट म्हणून उपस्थित असणार आहेत। संजय शिरसाट साहेब सामाजिक न्याय मंत्री हे सुद्धा चीफ गेस्ट म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। त्याचबरोबर भरत सेठ गोगावले रोजगार हमी मंत्री हे सुद्धा या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये उपस्थित असणार आहेत। त्याचबरोबर प्रताप सरनाईक साहेब परिवहन मंत्री हे सुद्धा या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये चीफ गेस्ट म्हणून उपस्थित असणार आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्र उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिल कुमार बळीराम गायकवाड साहेब हे सुद्धा या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये उपस्थित असणार आहेत। आणि आदरणीय त्याचबरोबर राहुल लोंढे साहेब धम्मसेवक म्हणून या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये उपस्थित असणार आहेत। त्याचबरोबर नरेशचंद्र कावळे साहेब हे सुद्धा या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये उपस्थित असणार आहेत। हा पूर्ण दिवसभराचा कार्यक्रम आहे, तर मी फक्त सर्व उपासकांना सूचना करेल की आपण या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी भिक्खू संघाचं मार्गदर्शन स्वीकारण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित असावं असं मी आवाहन करतो। बुद्धरत्न सागर सोशल वेलफेअर फाउंडेशन यांच्या माध्यमातून 5 एप्रिल रोजी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे। सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही धम्म परिषद चालणार आहे। आणि आनंदाची बाब म्हणजे की ठाण्यामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद होते, याचा प्रत्येक ठाणेकरांना अभिमान आहे। आणि या धम्म परिषदेचे आयोजक आदरणीय भंते रत्नप्रिय थेरो यांच्या माध्यमातून मी ठाणेकर नागरिकांना आवाहन करतोय की आपल्या ठाण्यामध्ये देशातून विदेशातून आदरणीय भिक्खूगण उपस्थित राहणार आहेत, ज्यांचं मार्गदर्शन या एकदिवसीय धम्म परिषदेमध्ये होणार आहे। तर ठाणेकर नागरिकांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहणं गरजेचं आहे, कारण धम्म ज्ञान काय आहे, धम्माचा उपदेश काय आहे आणि वर्तमान आणि भविष्य काय आहे हे धम्माच्या ज्ञानातून सगळ्यांना कळणार आहे, प्राप्त होणार आहे। आणि या परिषदेला उद्घाटक म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थानं जाती धर्माच्या पुढे जाऊन महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण केलं, ज्यांनी कधी जाती धर्माचा आधार समाजकारण करताना कोणाला मदत करताना घेतला नाही, आणि मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या 60 वर्षाच्या इतिहासामध्ये ज्यांनी आपल्या वर्षा निवासस्थानी 2 वर्षापूर्वी बौद्ध भिक्खूंना बोलवून धम्मदान, चिवर्जन आणि भोजनदान केलं, आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी स्वतः त्रिशरण घेतलं, बुद्ध वंदना घेतली, अशा आदरणीय
या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या परिषदेचे उद्घाटक म्हणून येणार आहेत. स्वतः त्यांनी बारकाईनं या धम्म परिषदेवर लक्ष ठेवलेलं आहे आणि त्यांच्या सूचनाही सारख्या असतात की कुठेही त्यांना काही कमी पडू नये, त्यांना कुठली व्यवस्था पाहिजे आहे जेणेकरून जे महाराष्ट्रातून अनेक नागरिक या परिषदेला उपस्थित राहणार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची दुरावस्था त्यांची होऊ नये या दृष्टीने त्यांचा नेहमी कटाक्ष असतो. ते स्वतः या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून येणार आहेत. त्यांच्या हस्ते सुद्धा जे बौद्ध भिक्खू या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांना भोजनदान, चिवरदान आणि धम्मदानाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे राज्याचे लोकप्रिय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक आहेत, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं भीम की बेटी ज्योतिताई वाघमारे यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ज्यांना थेट राज्यसभेचे खासदार केलं एकनाथ शिंदे साहेबांनी, त्या ज्योतिताई वाघमारे सुद्धा या धम्म परिषदेला व्याख्याता म्हणून येणार आहेत. त्याचप्रमाणे दिवसभर चालणाऱ्या धम्म परिषदेमध्ये ज्यांनी आंबेडकर चळवळ असेल, ज्यांनी धम्माची चळवळ असेल, याच्यामध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलं, मध्ये शाहीर असतील, कवी असतील, लेखक असतील, साहित्यिक असतील, यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होणार आहे. तर मी पुन्हा एकदा संपूर्ण ठाणेकर नागरिकांना आवाहन करतो की आपण या धम्म परिषदेला येऊन आपली उपस्थिती लावायची आहे आणि जाताना धम्माचं ज्ञान घेऊन जायचं आहे.